हॅलो स्टुडंट्स, तर आपण सॉलिड स्टेट हे प्रकरण बघतोय. तर आपण आज पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड, तर त्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये प्रत्येक पार्टिकल कसा प्लेस झाला आहे, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे त्या क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्सचे घटक त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं अरेंज झालेले आहेत, त्यालाच पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस असं म्हणायचं. आता शक्यतो काय असतं बघा, कुठलाही क्रिस्टलाइन सॉलिड जर आपण घेतला, क्रिस्टलाइन सबस्टन्स स्फटिकरूपी पदार्थ म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये एक पार्टिकल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे असंख्य पार्टिकल एकमेकाला टच मध्ये असतात, एकमेकाला स्पर्श केलेले असतात. आता ह्या स्पर्श करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत, तर ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर कोऑर्डिनेशन नंबर ही एक व्याख्या आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे त्याला आपण समन्वय म्हणतो आणि नंबर म्हणजे संख्या. कुठल्याही क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एक सिंगल पार्टिकल किती जणांच्या संपर्कात आहे, किती जणांना टच झालेला आहे, त्याला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणायचा. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? द नंबर ऑफ नियरेस्ट नेबर ऑफ ए सिंगल पार्टिकल नोन एज coordination number. The number of nearest neighbor of a single particle in a crystalline solid known as coordination number. कुठल्याही क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एक सिंगल पार्टिकल आपण विचारात घ्यायचा आणि तो इतर किती पार्टिकल ना सराउंड झालाय, किती पार्टिकलला टच मध्ये आहे डायरेक्टली, त्यालाच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणायचा. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त तितकं ते क्रिस्टल कॉम्पॅक्ट किंवा हार्ड. जितका कोऑर्डिनेशन नंबर कमी तितकं ते क्रिस्टल सॉफ्ट किंवा हार्डनेस किंवा सॉफ्टनेस ऑफ क्रिस्टल डिपेंड्स अपॉन कोऑर्डिनेशन नंबर. सिंगल पार्टिकल किती पार्टिकल्स न सराउंड झालाय, किती पार्टिकलला टच मध्ये आहे. तर अशा पद्धतीचं आपण पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. तर त्या पुढचा भाग जो आहे तो क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. नावामध्येच ते अर्थ आहे त्याचा. क्लोज म्हणजे अगदी जवळ, पॅक म्हणजे पूर्ण भरलेलं स्ट्रक्चर, क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. प्रत्येक पार्टिकल एकमेकांना अगदी जवळ खेटून आहे, अगदी जवळ टच मध्ये आहे, याला क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणायचं. तर याच्यामध्ये परत क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन म्हणायचं. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शन मध्ये सिंगल लेअर मध्ये. आता मी जी फिगर दाखवत होती बघा, हा पहिला पार्टिकल, हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल,
असे 5-6 असे पार्टिकल दाखवले. तर एकच लेअर दाखवली आपण. एखादा क्रिस्टलाइन सॉलिड आपण विचारात घेतलाय आणि त्याच्यामध्ये क्लोज पॅकिंग आहे, परंतु ते वन डायमेन्शनल आहे, म्हणजे एकच लेअर त्याचा आपण विचारात घ्यायचा आहे. तर आपण यातला कुठलाही एक आतमधला पार्टिकल आपण विचारात घेऊ. हा पार्टिकल विचारात घेऊ. हा मी तो काय करतो, त्याला रेखांकित करतोय. तर हा पार्टिकल, हा जो मी दाखवतो तो पार्टिकल किती जणांना टच मध्ये आहे बघा. हा एक पार्टिकल आणि हा दुसरा पार्टिकल, म्हणजे हा सिंगल पार्टिकल. या बाजूला एक पार्टिकल न स्पर्श केला इथं आणि या बाजूला इथं स्पर्श केलेला आहे, म्हणून याला क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन. तर याच्यामध्ये सिंगल पार्टिकल, इट इज इन टच विथ अनदर 2 पार्टिकल्स, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 2 असेल. तर हे झालं क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन. फक्त सिंगल लेअर अशा स्वरूपात किंवा एखादा क्रिस्टलाइन सबस्टन्स तारेसारखा क्रिस्टलाइज होत असेल तर अशा पद्धतीची त्याची रचना असते आणि त्याच्यामध्ये एक कुठलाही त्यातला आतला पार्टिकल हा शेजारच्या 2 पार्टिकलनं सराउंड झालेला असतो. आता हा किती जणांना टच मध्ये आहे, 2 जणांना, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 2. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन झाल्यानंतर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. क्लोज पॅकिंग इन दुसरं क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. 2 मी मुद्दा मोठा 2 हा शब्द मोठा काढलेला आहे. 2 डायमेन्शन कसं असतं, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. तर त्याच्यामध्ये परत वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं हेक्सागोनल क्लोज पॅक, स्क्वेअर क्लोज पॅक, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर, रोम्बिक आणि पॅरेललोग्राम असं एक आहे. असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार जो आहे तो बघणार आहे हेक्सागोनल क्लोज पॅक. त्याला HCP असं पण म्हटलं जातं. हेक्सागोनल मधला H, क्लोज मधला C, पॅक मधला P. हेक्सागोनल क्लोज पॅक किंवा त्याला HCP टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणायचं. तर याच्यामध्ये कशी रचना असते बघा. क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन मध्ये पहिला टाइप आहे हेक्सागोनल क्लोज पॅक. तर यामध्ये पहिला लेयर मी पहिला दाखवतो. हा पहिला थर असेल किंवा पहिली ओळ असेल. त्याच्यानंतर दुसरा थर कसा असेल बघा. या आणि याच्यामध्ये इतर फाईट निर्माण झाली तर त्यामध्ये एक पार्टिकल असेल. तर दुसरा जो थर आहे, हा दुसरा लेयर जो आहे तो कसा आहे बघा. ह्या एक आणि हा एक यानं जी खाच निर्माण केली त्या खाचेमध्ये आहे.
म्हणजे हा ए टाईपचा लेयर असेल तर हा बी टाईपचा असेल. आता तिसरा लेयर कसा असेल तर या दोन ही जी खाच निर्माण केली त्याच्यामध्ये पार्टिकल असेल. हा ए हा ए परत ही जी रचना आहे या ओळीची ही अगदी याच्यासारखी आहे. याच्या खाली बरोबर हा पार्टिकल आलाय आणि म्हणून ही परत ए टाईपची रचना असेल. परत पुढे ही परत बी टाईपची रचना असेल. ए बी ए बी ए बी टाईपची रचना असेल. ए लेयर असेल इथं, तसाच ए लेयर परत इथं आहे, परत इथं बी लेयर आहे, तसाच बी लेयर अशा पद्धतीने इथं आहे. तर यामध्ये ए बी टाईपची अरेंजमेंट असते. पूर्ण क्रिस्टल जर आपण हेक्सागोनल क्लोज पॅक्ड टाईपचं स्ट्रक्चर जर निर्माण असेल, एखादा क्रिस्टलाइन सॉलिड अशा पद्धतीने जर क्रिस्टलाइज होत असेल तर त्याच्यामधल्या प्रत्येक पार्टिकलची अरेंजमेंट अशा पद्धतीने असेल. म्हणजे त्याच्यातल्या पहिल्या थरातले पार्टिकल ए टाईपचे असतील. ए टाईप म्हणजे असे असतील. तर त्याच्यात नंतरचा लेयर जो खालचा येणार आहे तो बी टाईपचा असेल, ए सारखा नसेल. बी नंतर मात्र परत ए सारखंच असेल आणि ए झालं की परत बी असेल. म्हणजे ए बी अशा टाईपची अरेंजमेंट असेल. आता याच्यामध्ये कुठलाही एक पार्टिकल आपण आतमधला विचारात घ्यायचा. समजा हा घेतला, याला मी रेखांकित करतोय, तर हा पार्टिकल किती पार्टिकलला टच मध्ये आहे? हा ए, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. एक सिंगल पार्टिकल जो मी रेखांकित केलाय तो पार्टिकल त्याच्या भोवती एकूण 6 पार्टिकल्स आहेत. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 यायला पाहिजे. कारण का सिंगल कोणताही आपण यातला पार्टिकल आतमधला बॉडी मधला घेतला तर तो 6 पार्टिकल न सराउंड आहे आणि म्हणून याला हेक्सा म्हणजे 6 particles they are in touch with single particle, hence the name hexagonal close packed structure. तर याच्यामध्ये रचना करी. आता याच्यामध्ये आणखी सांगायचं म्हटलं तर हे आणि हे किंवा हे आणि हे 2 पार्टिकल आहेत. याच्यामध्ये इथं अशी त्रिकोणाकृती जी जागा निर्माण झालेली आहे प्रत्येक ठिकाणी, याला व्हाईट्स म्हणतात. व्हाईट्स म्हणजे डिप्रेशन्स म्हणजे खड्डे. तर पहिल्या लेयरनं पहिली जी लेयर आहे त्यानंतर दुसरी लेयर कशी झाली बघा, या 2 जो व्हाईट निर्माण केला त्याला टच मध्ये झालेली. म्हणून सेकंड लेयर इज प्लेस्ड इन द व्हाईट्स ऑफ द फर्स्ट लेयर. पहिल्या लेयरच्या ज्या व्हाईट्स आहेत, व्हाईट्स म्हणजे डिप्रेशन्स लेयर, तर त्याच्यामध्ये दुसरी लेयर जाऊन बसलेली आहे. परत दुसऱ्या लेयरच्या व्हाईट्स मध्ये ही तिसरी लेयर याच्यामध्ये जाऊन बसलेली आहे. तर अशा पद्धतीची ही अरेंजमेंट असेल तर याला तर each sphere is in contact with 6 other spheres किंवा यालाच आपण तर ए बी टाइपची अरेंजमेंट असेल तर त्याला हेक्सागोनल क्लोज पॅक्ड टाइप अरेंजमेंट. त्याच्यानंतर बी
स्क्वेअर मधला एस स्क्वेअर क्लोज पॅक. तर याच्यामध्ये रचना कशी असेल बघा. स्क्वेअर क्लोज पॅक मध्ये तर इथं पहिला लेयर असेल तर हा पहिला लेयर स्क्वेअर म्हणजे 4. आता दुसरा लेयर मध्ये कसा येईल बघा. त्याच्यानंतर तिसरा लेयर तसाच असेल. अगदी प्रत्येक लेयर हा एकमेकासारखाच म्हणजे आरशातली प्रतिमा जशी असते तशा पद्धतीने अरेंज झालेला असेल. चौथा लेयर परत तसाच असेल. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही. सिंगल लेयर पहिला जो लेयर आहे तसाच दुसरा, तसाच तिसरा आणि तसाच चौथा टाइप असेल. म्हणजे प्रत्येक लेयर हा त्याच टाइपचा असेल. आणि याला म्हणूनच म्हटलंय समजा हा ए टाइपचा लेयर असेल तर दुसरा पण तसाच असेल, तिसरा पण तसाच असेल आणि चौथा पण तसाच असेल. ए ए ए ए टाइपची अरेंजमेंट असेल. आणि म्हणून याला सेम पहिला लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर, चौथा अगदी तंतोतंत जसे आहेत ह्याची आरशातली प्रतिमा ही असेल, ह्याची आरशातली प्रतिमा ही असेल, ह्याची आरशातली प्रतिमा ही असेल. अगदी सर्व लेयर्स एक सारखी असतील. आता याच्यामध्ये कुठलाही एक पार्टिकल आपण मध्यभागीचा घेऊ, तो मी रेखांकित करतोय. तर तो रेखांकित केलेला पार्टिकल जो आहे तर तो किती जणांना टच मध्ये आहे. इथं एक पार्टिकल हा याला टच मध्ये आहे. हा पार्टिकल नाही, हा याला टच मध्ये नाही. हा पार्टिकल याला डायरेक्टली इथं टच आहे 2. हा नाही, इथं हा टच मध्ये आहे 3. परत हा नाही, हा टच मध्ये आहे 4 आणि हा पण नाही. म्हणजे 1 आणि 2 मधला हा पार्टिकल टच मध्ये नाही याच्या. 2 आणि 3 मधला हा पार्टिकल टच मध्ये नाही. 3 आणि 4 मधला पण हा नाही. 1 आणि 4 मधला हा पण नाही. म्हणजे 1 2 3 4. तर एका सिंगल पार्टिकलला शेजारच्या फक्त 4 पार्टिकलने त्याला टच केलेला आहे आणि म्हणून याचं नाव आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. म्हणजे यातला कुठलाही आतमधला जर पार्टिकल आपण अभ्यासला किंवा त्याला विचारात घेतलं तर कुठलाही पार्टिकल बघा हा 1 2 3 4 1 ह्या पार्टिकल 1 2 3 4 तर हा किती जणांना टच मध्ये आहे 4 जणांना. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 4. मगाशी हेक्सागोनल मध्ये एक पार्टिकल 6 पार्टिकलने सराउंड झाला होता. इथं एक पार्टिकल 4 पार्टिकलने सराउंड झाला आणि म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि याला नाव काय आहे स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. तर याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबरची व्याख्या. कोऑर्डिनेशन नंबरची व्याख्या the number of nearest neighbors that
a particle has in a unit cell is called its coordination number. The number of nearest neighbor that a particle has in contact with number of nearest number or in a unit cell. किंवा असं साधा सोपं पद्धतीने सांगा, the number of particles they are in touch with a single particle in the body or in the unit cell known as coordination number. Even number of nearest neighbor that a single particle is in contact with number of nearest neighbor or a particle it is in touch with number of particles is known as its coordination number. तर हे कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन झाल्यानंतर पुढचा भाग जो आहे तो क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. तिसरा टाइप आहे क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. त्रिमितीय आकारामध्ये समजा आपण एखादा क्यूब घेतला. समजा मी आता काय करतो, क्यूब हा क्यूब त्रिमितीय आकारामध्ये म्हणजे याला 3 डायमेन्शन म्हणायचं. त्रिमितीय आकाराची ही फिगर आहे. तर अशा पद्धतीची अरेंजमेंट म्हणजे काय झालं बघा, हा एक चौकोनी विटेसारखा ठोकळा आहे. विट ही आयताकृती असते, आपण हा चौकोनी विचारात घेतला. चौकोनी म्हणजे काय, ही लांबी, ही रुंदी आणि ही उंची अगदी समान असेल. हे a असेल अंतर, तर हे पण aच असेल, हे पण aच असेल. तर लांबी, रुंदी आणि उंची ह्या तिन्हीची सारखीच असेल म्हणून याला क्यूब म्हटलेलं आहे, क्यूब. तर ही फिगर आपल्याला अलीकडच्या बाजूने बघितली तर हा अलीकडचा फेस, त्याच्यानंतर पलीकडचा फेस हा असेल, त्याच्यानंतर साइडचा फेस हा असेल, राइट साइडचा. लेफ्ट साइडचा फेस हा असेल, अलीकडचा फेस हा असेल, पलीकडचा फेस हा असेल, वरचा फेस हा असेल आणि खालचा फेस हा असेल. तर असे 6 फेस आहेत त्याला. तर ही फिगर आपण बघताना मागचे पार्टिकल्स आपल्याला दिसू शकणार नाहीत. तर ही अरेंजमेंट जी आहे ती त्रिमितीय आकार, याला 3 डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणायचं. तर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये आपण परत अजून वेगवेगळे प्रकार बघणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे ते सिंपल क्यूबिक लॅटिस, दुसरं हेक्सागोनल क्लोज पॅक्ड किंवा त्याला आपण HCP टाइप म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर क्यूबिक क्लोज पॅक्ड किंवा त्याला फेस सेंटर्ड क्यूबिक म्हटलंय आणि शेवटचं आहे ते बॉडी सेंटर्ड क्यूबिक. तर सिंपल क्यूबिक लॅटिस क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, त्रिमितीय आकाराची फिगर कशी असते बघा. एखादा ब्लॉक घेतला, तो ब्लॉक समोरून कसा दिसतो, त्याचबरोबर समोरून बघितल्यानंतर त्याची मागची बाजू कशी दिसते तेवढंच दाखवायचं. जे झाकून गेलेलं आहे ते आपल्याला दाखवता येत नाही या फिगर मध्ये. फक्त जेवढं दिसू शकतं तेवढंच आपण इथं दाखवू शकतो. त्याला 3 डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणायचं. तर याच्यामध्ये पहिला आहे तो सिंपल क्यूबिक लॅटिस. सिंपल क्यूबिक लॅटिस. आता या सिंपल क्यूबिक लॅटिस किंवा याला SCC पण म्हटलं जातं, सिंपल क्यूबिक सेल पण म्हटलं जातं. तर सिंपल क्यूबिक सेल मध्ये काय असतं बघा. आता मला दाखवता येत असेल तर जसं दाखवता येतं तसं दाखवतो. हा सिंगल लेयर दाखवतो मी सुरुवातीला.
किंवा माझ्या नोट्स मध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला त्याचं चित्र काढून दाखवलेलं आहे. तर हा पहिला लेअर असेल, त्याच्या अलीकडे त्याच्या खाली हा असेल. त्याच्यानंतर पुढे असा असेल. हा थर झाल्यानंतर परत कसा असेल बघा. आता हा अलीकडचा गेला, पलीकडे कसा असेल. त्याच्यानंतर त्याच्यामधला दुसरा लेयर जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दुसरा लेयर दाखवलाय आणि याच्या मागचे हे असे दिसतील. त्याच्यानंतर तिसरा लेयर कसा असेल. हा हा पलीकडचा तिसरा लेयर असेल. चौथा लेयर कसा असेल. अलीकडचा पहिला लेयर 1 2 3 4 हे अलीकडचे चार पहिले चार सगळे चारीच्या चारी ओळी स्पष्ट दिसतील. त्याच्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला हा दुसरा थर आहे, तर त्याच्यामध्ये वरचा थोडा थोडा भाग तुम्हाला दिसू शकतो आणि या बाजूचा थोडा थोडा दिसू शकतो. त्याच्या पहिल्या थराच्या आड बाजूला आहे दुसरा. तिसरा लेयर परत फक्त वरचे दिसतील हे एवढे भाग आणि साइडचा एवढा दिसेल आणि राहिलेले पार्टिकल ह्या पहिल्या लेयरला दुसऱ्या लेयरच्या मागच्या बाजूला आहे. तसंच चौथ्या लेयरला, म्हणजे याला सिंपल क्यूबिक लॅटिस म्हणायचं. तर पहिला जो थर आहे त्या थराच्या मागच्या बाजूला पार्टिकल्स आहेत, तर त्यातले आपल्याला समोरून किती दिसू शकतात. हे एवढं वरचे भाग दिसतील किंवा या साइडचे दिसतील. आत याच्या मागे आड असल्यामुळे दिसू शकत नाही. तिसरा लेयर परत तसाच आहे, वरचं एवढं दिसेल आणि या बाजूचं एवढं दिसेल आणि बाकीचा भाग याच्या मागे असेल. चौथा पण तसंच आहे. चौथा हे वरची बाजू दिसेल, साइडची बाजू दिसेल, परंतु त्याच्या मागे याच्या पहिला लेयर, दुसरा लेयर, तिसरा लेयर, चौथा लेयर याच्या मागे असल्यामुळे तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि म्हणून याला इकडून जर पाहिलं तर मागचं काही दिसू शकत नाही आपल्याला. जेवढं दिसतं तेवढं आपण दाखवलंय आणि याला 3 डायमेन्शनल अरेंजमेंट म्हणायचं. तर हे झालं सिंपल क्यूबिक लॅटिस किंवा याला एससीसी म्हणतात. तर आपण आज इथंच थांबूया.